हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी कालच अबुधाबीमध्ये आलो. हा आजचा दुसरा दिवस होता. कालचा दिवस आमचा सगळं असंच किचन सेट करण्यात, वॉलड्रॉप सेट करण्यात आणि छोटी मोठी शॉपिंग करण्यात गेला. मी इथे 17 फ्लोअरला राहतो आणि सकाळी सकाळी ही माझ्या किचनची हालत होती. मी फक्त चहा ब्रेडचा ब्रेकफास्ट करून मी किचन आवरायला घेतलं. छोटी मोठी कामं राहिली होती अजूनही. माझं किचन अजून प्रॉपर सेट नाही आहे, त्यामुळे मला असं पाकिटातनं राई जिरे काढून फोडणी द्यावी लागली. ओके. मी इथे डाळ भात करायचं ठरवलं होतं. अगदी सिम्पल लंच मेनू होता आणि एका साईडला डाळीला फोडणी देत भांडी आवरत होती मी. आणि फायनली डाळ झाली माझी इथे 4 शिट्ट्यानंतर. भांडी आवरून झाली होती. डाळ काढून मी लगेचच त्याच कुकरमध्ये भात लावला. मस्त ना कुकर. ॲक्च्युली मला कुकर हा प्रकारच खूप आवडतो. याच्यामध्ये पटकन जेवण बनतं आणि छान बनतं आणि सगळं जेवण बनतं. हे असं एका साईडला स्वच्छ आवरलेलं किचन आणि एका साईडला मेसी असं किचनची हालत होती माझी. इवन काल मी जे काही सामान आणलं ना, तेही मी किचनमध्ये असंच पिशव्यांसकटच भरून ठेवलं होतं. आवरेल मी हळूहळू आवरते एक एक. ही इथे मशीन लावली. ही फ्रंट लोडेड आहे माझी. घरी तिथे टॉप लोडेड आहे मुंबईला, त्यामुळे इथे थोडंसं अवघड गेलं मला ते स्टार्ट करणं, पण केलं मी. इथे डाळ भात झाला होता माझा आणि मी भुर्जीची तयारी केली छोटीशी. मुलींनी आम्ही जेवलो. इथे सॅलेडमध्ये ना मला काल हे बेबी कॅरेट दिसले. फारच गोड आणि क्यूट होते, टेस्टी पण होते. सेम टेस्ट आहे कॅरेटसारखी. आणि मग आम्ही जेवून मस्त आराम केला आहे दिवसभर तिघी मायलेकींनी. आणि ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी. मी इथे चना बटाटा करायचं ठरवलं होतं. चना बटाटा, चपाती आणि भात असं सिम्पल मेन्यू होता रात्रीच्या जेवणाचा. इथे चपात्या करताना मला एक असं थोडं अवघडल्यासारखं होतं. तर नवीन पोलपाट लाटणं, नवीन तवा, असं सगळंच ॲडजस्ट करत करत मी फायनली जेवण बनवलं. मी जेवलो आणि खाली असंच राऊंड मारायला गेलो. छान वातावरण होतं. छान वाटत होता हा चंद्र बघताना या आकाशात. मुली इथे गार्डनमध्ये खेळल्या जरा वेळ आणि निघताना ना मला तिथे एक मोठी फॅमिली जेवायला बसली होती त्या गार्डनमध्ये. याचं फार विशेष वाटलं आणि मग आम्ही निघालो. छोटंसं लेक आहे इथे, पाणी येतं, सध्या नाही आहे त्याच्यात जास्त. आणि हे छोटे छोटे येल्लो कलरचे फ्लावर्स आलेले, छान वाटत होतं इथे. त्यानंतर मी आईस्क्रीम वगैरे घेतली आणि घराच्या दिशेने निघालो. तुम्हालाही माझ्या ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.